नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज एक नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, श्रावण महिना हा लवकरच सुरू होणार आहे. आता श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. यावर्षी 2026 मध्ये श्रावण महिन्याची सुरुवात ही 13 ऑगस्ट म्हणजे गुरुवारपासून होत आहे आणि 11 सप्टेंबरला हा श्रावण महिना संपणार आहे. तर संपूर्ण श्रावण महिना हा भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे आणि श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास, व्रत, वैकल्य, सण, पूजा, विधी या सगळ्या गोष्टी असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्याबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. या श्रावण महिन्याचे जे काही नियम आहेत तर हे घरातील प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला माहीतच असायला हवे. तर या श्रावण महिन्यामध्ये कोणते नियम पाळायचे, कोणत्या गोष्टी घरामध्ये कटाक्षाने पाळायच्या आहेत, तसेच या पवित्र महिन्यामध्ये तुमच्याकडे कोणी कितीही मागू तरी या 3 वस्तू तुम्हाला कोणालाच द्यायच्या नाहीत आणि चुकूनही द्यायच्या नाहीत. तर घरात गरिबी, दुःख, अडचणी, संकट या सगळ्या गोष्टी घरामध्ये यायला सुरुवात होते आणि ही गोष्ट 99% लोकांना माहीत नाही आणि त्यांच्याकडून कळत नकळत या चुका घडत असतात आणि त्याचे विपरीत परिणाम हे सुद्धा त्यांना भोगावे लागतात. तर अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपण श्रावण महिन्यात लोकांना नाही दिल्या पाहिजे, तसेच श्रावण महिन्यामध्ये कोणत्या महत्त्वाचे नियम पाळायचे त्याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला काय करायचे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळेल. पैसे कमवण्यासाठी आपण सगळेजण तर कष्ट करतच असतो आणि कष्टातूनच आपला पैसा हा येत असतो आणि त्यांना आनंदाचे दिवस आलेले असतात. पण त्यांना कधी कधी माहीत नसते की आपल्या हातून काहीतरी अभावी आपल्याकडून काही चुका होत जात असतात आणि इतरांना त्याचे दोष देतो आणि ह्याच व्यक्तीची नजर मला लागली असेल किंवा याचाच दुसऱ्यांचा याला माझं चांगलं झालेलं होत नाही किंवा अशा व्यक्तीमुळे माझी प्रगती होत नाही किंवा काही लोकांनी आमच्यावरती जादूटोणा केला, काहीतरी करणी बाधा केली आहे म्हणून आमची प्रगती ही खुंटत चाललेली आहे किंवा कालांतराने ती कमी होत चाललेली आहे. अचानक घरामध्ये आर्थिक अडचणी यायला सुरुवात झालेली आहे. अशा वेळी आपण इतरांना दोष देत असतो. तर बघा, यासारख्या गोष्टी सुद्धा असतात. यांना लोकांची नजर जी आहे ती सुद्धा लागत असते. पण कधी कधी आपल्याकडून काहीतरी चुका या कळत नकळत आपल्या हातून होत असतात आणि याचेच परिणाम आपल्याला हे भोगावे लागतात. बघा, म्हणून लक्ष्मी आपली साथ सोडून जाते आणि आपल्या घरात गरिबी, दारिद्र्यताही येऊ लागते. बरेच लोक सूर्यास्तानंतर 6, 6:30 ते 7 वाजेपर्यंत काही ना काही वस्तू आपल्याकडे मागायला येत असतात. आपल्या घराच्या आजूबाजूला जे कोणी लोक राहत असतात ते आपल्याकडे काही वस्तू मागायला येतात आणि एकदम ती वस्तू जी आहे ना ते आपण देतो. पण बघा मंडळी, श्रावण महिन्यामध्ये अतिशय पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये अशा चुका होऊ देणं टाळायच्या आहेत आणि चुकूनही या वस्तू तुम्हाला द्यायच्या नाहीत. तर त्या कोणत्या वस्तू आहेत त्या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला द्यायच्या नाहीत, अगदी कोणाला सुद्धा द्यायच्या नाहीत. तर बघा, तुम्ही या वस्तू दिल्या तर तुमच्या घरातील लक्ष्मी सुद्धा स्वतःच्या हाताने दुसऱ्याच्या हातात देत आहे. तुमचं जे चांगलं नशीब आहे तर ते सुद्धा तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्याच्या हातामध्ये देत आहेत, असा याचा अर्थ होता. हा महिना जेवढा आपण म्हणतो ना तेवढा श्रावण महिन्यामध्ये, चातुर्मासामध्ये जेवढं तुम्ही पुण्यकर्म कराल तेवढे पुण्यकर्म दुप्पटपटीने तुम्हाला प्राप्त होत असतं. अगदी त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही काही चुका केल्या तर त्याचे वाईट फळ देखील तुम्हाला भोगावे लागते. कुठल्या वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही श्रावण महिन्यामध्ये द्यायच्या नाहीत. तर बघा, सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भगवान शिवशंकराचे, भोलेनाथाचे पूजा सामग्रीचे सामान. आपण श्रावण महिन्यामध्ये सोमवारी महादेवांची पूजा करत असतो, श्रावण सोमवारचं व्रत करत असतो आणि पूजेचा काही सामान म्हटलं की माझ्याकडे ग्रंथ नाही तो वाचायला दे. आपले ग्रंथ सुद्धा ही आपली स्वतःची एक प्रॉपर्टी असते. तर ती कधीच कोणाला तुम्ही वाचायला देऊ नका, कारण हे ग्रंथ हे देवास्वरूप मानलं जातं. आपण आपले ग्रंथ देव कोणाला श्रावण महिन्यामध्ये देऊ नका. तसेच आपली पूजा सामग्रीचे काही साहित्य किंवा सामान असेल तर ते सुद्धा कोणालाही देऊ नका. बघा, वाईट वाटेल किंवा कोणी मदतीला आलं किंवा आपण देत नाही, मदत करत असतो, ही सुद्धा एक चांगला गुणधर्म आहे. पण म्हणजे सर्वश्रेष्ठ गुणधर्म असतो आणि ती सुद्धा आपण दान करणं, पण ते पण एका लिमिटमध्ये केलं पाहिजे. दान पण कुठल्या गोष्टीचं करायला पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे. आपण पण मागताना लक्षात ठेवा की तुम्ही ज्या गोष्टी कोणाकडे मागू नका, मात्र तुम्ही नवीन ग्रंथ तो दान करू शकता. यानंतर पुढची वस्तू ती म्हणजे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ, मग
दुग्धजन्य पदार्थ, ताक, दही आपण जे बनवत असतो यासारखे पदार्थ, त्यासोबतच तेल, तूप, हळद, लक्ष्मीच्या ज्या वस्तू आहेत ना, त्या लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. लक्ष्मीकारक ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा वस्तू श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायच्या नाहीत. बऱ्याच वेळा काय होतं ना, आपण श्रावण महिन्यामध्ये जेव्हा सोमवारची पूजा करत असतो, जेव्हा शिवामूठ व्हायला जात असतो, तेव्हा आपण शिवलिंगावरती शिवामूठ वाहत असतो आणि आपण जेव्हा दूध घेऊन जातो तेव्हा आपल्या शेजारी एखादी लेडीज पूजा करत असते, तर ती बोलत असते की बाई पूजा करत असेल तर आपल्याकडे दूध मागू शकते. तर अशा वेळी तुम्ही जे दूध घरून आणलेलं असतं ना, ते चुकूनही त्यांना द्यायचं नाही. कारण बघा, श्रावण महिन्यात घरातील मुख्य संपत्ती किंवा पवित्र वस्तू म्हणजे दूध, पांढऱ्या वस्तू आणि दुधापासून बनवलेल्या ज्या काही वस्तू असतात किंवा म्हणून त्या वस्तू ज्या आहेत तर त्या कोणालाही द्यायच्या नाहीत. तसेच या श्रावण महिन्यामध्ये लवंग, हिरवी वेलची ज्या काही आहेत त्यासुद्धा देवाचं रूप मानल्या जातात. म्हणून यासुद्धा वस्तू या महिन्यामध्ये चुकूनही कोणाला देऊ नका. पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे धने. तुम्ही संध्याकाळी सुद्धा देऊ नका. संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला ह्या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत. आपल्या घरातील सुख समृद्धी ही निघून जात असते. तसेच पूजेसाठी बेलपत्र आणले असेल तर जर तुमच्याकडे सहज कोणी बेलपत्र मागितलं तर बेलपत्र सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये कुणालाही देऊ नका आणि कोणाकडूनही मागू नका. कारण जर श्रावण महिन्यामध्ये आपण बेलपत्र कुणाला दिलं तर आपल्या घरातील आर्थिक अडचण येत असते आणि तसेच या पवित्र महिन्यामध्ये पैसा किंवा दागिने हे उधारीवर देणे आवर्जून टाळावे. यामुळे आर्थिक नुकसान होत असते. म्हणून जर तुमच्याकडे कोणी तुमचे स्वतःचे दागिने घालण्यासाठी मागायला आले तर तुमचे एखादे मंगळसूत्र, इयरिंग्स वगैरे, पैंजण वगैरे, जोडवी असेल तर ते तुम्हाला मागत असेल तर चुकूनही तुम्हाला ती तुमचे स्वतःचे दागिने द्यायचे नाहीत. या महिन्यामध्ये उधारी सुद्धा देऊ नये. जर आपण महिन्यामध्ये उधार पैसे जर दिले तर परत आपल्याकडे येत नाहीत आणि या व्यतिरिक्त आपण आपल्या घरातील लक्ष्मी स्वतःहून काढून देत असतो. त्यामुळे या महिन्यामध्ये उधारी सुद्धा घेऊ नका आणि देऊ नका. यानंतर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे तुमचं घड्याळ. तर ते इमर्जन्सी शक्यतो कोणी मागत नाही, पण समजा एखाद्या व्यक्तीला एक्झामला जायचं असेल किंवा एखाद्या व्यक्तीला बाहेर जायचं असेल किंवा त्या व्यक्तीला घड्याळ सापडत नाही किंवा तुमच्याकडे घड्याळ आहे आणि 5 मिनिटासाठी मला पाहिजे, अशा परिस्थितीवर जर तुमच्याकडे कोणी घड्याळ मागत असेल तर घड्याळ अजिबात देऊ नका. आपल्या आयुष्यामध्ये बघा, वेळेला खूप महत्त्व आहे आणि आपल्यावर खूप चांगली वेळ आलेली आहे आणि आपले आयुष्य जे आहे ते घड्याळाच्या काठ्यावर चालू असतं. त्यामुळे आपल्या घरातलं घड्याळ असेल किंवा आपल्या हातातलं घड्याळ असेल तर ते कोणालाही देऊ नये. इतर दिवशी सुद्धा देऊ नये. श्रावण महिन्यामध्ये सुद्धा आपण स्वतःचं घड्याळ कोणालाही देऊ नये. बघा, मी तुम्हाला सांगते की बंद पडलेलं घड्याळ हे सुद्धा घरामध्ये ठेवणं चुकीचंच आहे. वर्षानुवर्ष तसंच पडलेलं बंद घड्याळ सुद्धा घरामध्ये ठेवलं तर ते पूर्णपणे शास्त्रानुसार चुकीचं आहे. यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतो आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये एखादं घड्याळ बंद पडलेलं असेल तर ते तुमच्या हातातलं असेल किंवा घरातलं असेल तर ते लगेच तुम्हाला दुरुस्त करून आणा किंवा घरातून ते बाहेर काढा. वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की बंद पडलेलं घड्याळ आपल्या घरात ठेवलं तर आपल्या घराची प्रगती देखील खुंटत जात असते, थांबत असते. म्हणून हा एक महत्त्वाचा नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे. या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या छोट्या छोट्या गोष्टीचाच मोठा परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो. म्हणून आपल्या वास्तूमधील प्रत्येक वस्तू आहे ना, ती तिच्यामध्ये काही ना काही एक सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते आणि मग त्याचा कुठे ना कुठे परिणाम हा आपल्या आयुष्यावरती, घरावरती होत असतो. आता या वस्तू निर्जीव असतात पण आपल्या आयुष्यावर त्याचा परिणाम हा होत असतो. आता यानंतरची पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे भगवान महादेवाच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र जे आहेत ना ते आपण वापरतो. तर या श्रावण महिन्यामध्ये आपण जेव्हा महादेवाची पूजा करत असतो तेव्हा तिथे पांढरे वस्त्र वापरत असतो. तर आपले स्वतःचे पांढरे वस्त्र जे आहे ते घ्यायचे आणि मग तुमची साडी असेल, एखादं पांढरं वस्त्र असेल तर ते चुकूनही कोणाला श्रावण महिन्यामध्ये द्यायचे नाहीत. त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात, नवरा बायकोमध्ये मतभेद होत असतात. पांढरे वस्त्र तुम्ही दान करू शकता, पण थोड्या वेळासाठी तुमच्याकडे जर कोणी मागत असेल, त्या व्यक्तीने घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला रिटर्न देत असेल तर अशा कंडिशनमध्ये, अशा परिस्थितीमध्ये तुम्हालाही चुकूनही तुमचे वस्त्र तुम्हाला कोणालाही द्यायचे नाहीत. तर बघा, या श्रावण महिन्यामध्ये पांढऱ्या वस्तूसुद्धा कोणालाही देऊ नये असा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये उल्लेख केलेला आहे. तसेच या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही काळे कपडे चुकूनही घालू नका किंवा दान करू नका. यामुळे सुद्धा तुमच्यासोबत अघटित घटना घडत असतात. काही वस्त्र हे महादेवांना म्हणजेच कुठल्याही देवांना प्रिय चालत नाहीत आणि श्रावण महिन्यामध्ये तर काळे कपडे चुकूनही घालू नये किंवा दान करू नये किंवा ते कोणाला देऊ सुद्धा नाही. यानंतर महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच स्त्रिया आणि पुरुष हे करतात की म्हणजे कोणालाही पैसे उधार देतात. तर तुम्ही कोणाकडून पैसे मागू नका आणि तुम्ही कोणाला उधार देऊ नका. संपूर्ण आयुष्यभर उधारीमध्येच घालवाल. त्यामुळे लक्षात ठेवा की हा पवित्र महिना असा आहे की जे तुमच्याकडे आहे तेवढ्यातच तुम्ही ॲडजस्ट करा, पण कोणाकडेही तुम्ही उधार मागू नका किंवा कोणाकडूनही तुम्ही उधार घेऊ नका. कारण हा पवित्र महिना आपल्याकडे
लक्ष्मी आणि दुसऱ्यांना देतो अगदी चुकीचं आहे. म्हणून या पवित्र महिन्यामध्ये आपल्याकडून काही पवित्र गोष्टी करायच्या आहेत, आपल्याकडून चुका होऊ द्यायच्या नाहीत. यानंतर बघा, श्रावण महिन्यामध्ये तुमच्या दारावर एखादी गाय किंवा बैल आला असेल तर कुठलीही प्राणी किंवा एखादा गरीब व्यक्ती आला असेल तर त्याला हकलून लावू नका. एखाद्या गरीब व्यक्ती आला असेल तर त्याला खायला अन्न पाणी द्या. तसेच एखादी गाय बैल किंवा आली असेल तर त्याला चपाती चारा आवर्जून खाऊ घाला. तसेच श्रावण महिन्यामध्ये सूर्यास्तानंतर किंवा सूर्यास्ताच्या वेळी जर तुमच्याकडे एखादा व्यक्ती कांदा लसूण मागायला आलं तर अजिबात देऊ नका. यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी येत असते, अडचणी दोष निर्माण होत असतात आणि माता लक्ष्मी ही क्रोधित होऊन आपल्याला घर सोडून जात असते. ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्याला श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायच्या नाहीत किंवा कोणाच्याकडूनही आणायच्या नाहीत. तसेच या श्रावण महिन्यामध्ये कांदा लसूण यासारखे पदार्थ जे आहेत ते आपल्याला वर्ज्य करायचे आहेत, म्हणजे खायचे नाहीत. ते तामसिक पदार्थ मानले जातात. बरेच जण काय करत असतात तर संपूर्ण चातुर्मासामध्ये कांदा लसूण हे पूर्णपणे वर्ज्य करत असतात. ज्यांना पूर्ण चातुर्मास वर्ज्य करणं शक्य नाही, किमान त्याने सोमवारी तरी कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. तसेच श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला मांस मच्छी मगर अंडी याचं सुद्धा वर्ज्य करायचं आहे. मांसाहार सुद्धा वर्ज्य करायचं आहे. तर तुम्ही या महिन्यामध्ये मांसाहार वर्ज्य केला तर चांगलंच आहे. जर तुम्ही केला नाही तर त्याचे वाईट परिणाम जे आहे ते तुम्हाला भोगावे लागतात. आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये आवर्जून पाळायचे आहेत ते हे नियम. घरातील प्रत्येक स्त्री पुरुषांनी या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत ते त्या करायच्या आहेत. अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. ओ शिवहर शंकर नमामि शंकर शिवहर शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. धन्यवाद.